लोणी येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव आणि कला गौरव पुरस्काराचे वितरण समारंभ आज प्रवरानगर येथील डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सभागृहात पार पडणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। आतापर्यंत विखे पवार संघर्ष राज्याने पाहिलाय, मात्र यावेळी प्रथमच पवार कुटुंबातील व्यक्ती विखेंच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार असल्यानं भावी राजकारणात संघर्ष कमी होऊन नव्या सहमतीच्या राजकारणाचा प्रारंभ होणार का, हा प्रश्न आता समोर आला असतानाच आमचा वाद वैचारिक होता, व्यक्तिगत कधीच नव्हता, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे। संघर्ष राजकीय भूमिकेवर अवलंबून होता, मात्र विखे पाटील आणि अजितदादा यांनी एकत्रित काम सुद्धा केलं आहे, असं वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय। अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी। माननीय सुनेत्राताई ह्या आमच्या महायुती सरकारच्या नेत्या आहेत, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि स्वर्गीय अजितदादांनी जे काम आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये केले त्यामध्ये राहता तालुका असेल, प्रवरा परिसर असेल, मोठ्या प्रमाणात निधी किंवा विकासात्मक कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत। आज आमच्या महायुतीच्या नेत्या म्हणून, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला यायला मान्यता दिली आणि ताई त्या माध्यमातून साधारण 2 वाजेपर्यंत येतील, तर एक आनंदाचा क्षण आहे। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती ही महाराष्ट्र सरकारने देखील शेतकरी दिन म्हणून घोषित केली, त्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडावा। या महाराष्ट्राचे वेगवेगळे साहित्य क्षेत्रातले सन्माननीय मान्यवर ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं यांना देखील पुरस्कार देण्याचा जो एक परंपरा माननीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झाली, ती आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्याच पद्धतीने पुढे जात आहे आणि आम्ही सगळेजण अतिशय मोठ्या तयारीने या कार्यक्रमासाठी सज्ज आहोत।